चाल ना हो माय, लवकर लवकर व झालंच नाही का हो तुमचं पोरी व संध्या. ऐ काजल, अहो झालंच नाही का हो? या ना वा, जायचं आहे ना बापा, गाडी आलेली आहे ना, चाल ना. आ ऐ अहो, आज हळद आहे, उद्या लग्न आहे, लवकर निघायचं आहे म्हणे, पाना पावसाच्या पहिले गाडी आलेली आहे, ये ना हो बाहेर व. कोणती अशी तयारी करून राहिल्या तर काय माहित का बापा. झाली नाही तयारी, तुमचीच तर वाट पाहून राहिलो होता आम्ही. तुम्ही आवाज द्या ना म्हणून आली का गाडी? गाडी आली का? माय संध्या, गाडी तर आली व, आली गाडी गिडी म्हणून तर आवाज देऊन राहिली ना. ते कुठं गेली काजल? काजलले तयारी झाली का नाही काजलची? झाली त्याची तयारी गियारी झाली, थोडशा खाऊन राहिल्या त्या. मग तिथं गेल्या गेल्या आपल्याला जेवण कुठून भेटत, म्हणून मग ठेवायला का नाही थोडसे जेवण करून राहिले. त्याला भूक लागली ना, मी जेवली तर निघू ना आता, जाऊ ना गाडीत. आपण तुने हे काय घातलं हो बाई व संध्या? टकशीन गिटकशीन नाही, एवढा लंब्याच्या लंब्याच घातलं बाप्पा तुन. नारकली सारखा हे हो व. टकली गिटकली, 6वा महिना तुला आता संपून राहिला, 7वा लाग नाही बी आता, आणि हे काय घातलं हो? काहून आई अशी म्हणून राहिली? मी ना घेतला ना काल त्याले ड्रेस. तो आम्ही शॉपिंगला गेलतो नाही का, तर त्यानं साडी घेतली मला, तर मी नाही त्याले ड्रेस घेतला. ह्या मला आवडला होता, लावून होता तिथं आपल्या त्या बावल्याले, तर मला आवडला. वहिनीले म्हटलं घ्या, वहिनी नाही नाहीच करे, तर मला आवडला. पण मग मी म्हटलं वहिनीसाठी घेतो, तर काहून चांगला नाही दिसून राहिला का? मला आवडला म्हणून मी त्याच्यासाठी घेतला. चांगला तर दिसून राहिला बाई, काहून अशी म्हणता? नाही हो बाई काजल, मी तिला कपडे घालायला कधीच मनाई नाही केली. उलट मी ना ड्रेस गाऊन घेतले तिच्यासाठी, विचार बरं. नाही मग कपडे घालायला मी मनाई की नाही करत बाप्पा. पण मला काय वाटते, आपण त्या याची ट्रॅव्हल्स गाडी सांगितली आपल्या यानं, हिनं आशानं, त्यानं गाडी केली आता जासाठी आपल्याला यवतमाळले. तर दूरचा प्रवास आहे 3 घंटे. मग मला एवढं सांग, एवढा घेरदार ड्रेस घातला, एखादी पाय अटको काही अटको पडली नाही पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून राहिली मी. तुनं घेतला ड्रेस, चांगली गोष्ट केली ना. भावजाईले ड्रेस घेतला तर मस्त केलं ना तू. काजल तुले काही म्हणलं का? नाही जी, काजल बाईनच मला घालायला लावला ह्यो ड्रेस. पण का नाही, मला सांभाळता येते ना, असं काही नाही. घेरदार आहे, मस्त सांभाळता येते. मी बरोबर चढतो ना, एकदाच बसलो म्हणजे कायले खाली उतरा लागते, मग तर बरोबर बसतो मी. फक्त सीट भेटन ना आपल्याला. हो वा, आपले कुटुंबातले लोक लय आहे. सीट भेटो का नाही भेटो, तुले काही देणार नाही का सीट? चल देते सीट गीट तुले. झालं काय? झालं नाही आमचं वाला, झालं झालं. बाबा कुठं आहे? बाबा येणार नाही आहे ना, मग बाबा कुठं आहे? बाबा गेले दुसऱ्या येटायत बसाले तिकडं. आता काय करून, घरी कोणी राह नाही तर तो केवळ बी गाडीनं येऊन राहिला. पोरं 12 साडे गाडीनंच येऊन राहिले. तर बाबाले चाला म्हटलं, पण बाबाकडून बसणं आणि उठणं आणि दुसऱ्याच्या घरी हे करणं नाही होत म्हणते, मायाकडून जा तुम्हीच म्हणते. तर ते राहत आहे, ते काही येत नाही. जाऊ दे ना, एक जण घर राखाले पाहिजे ना आपलं वालं. आई तू बाबाले घर राखायला ठेवून राहिली काय हो घरी? काय आहे हो आई तू? नाही हो माय, पण येतच नाही म्हणते तुझे बाबा. तर मग मी तरी काय करू, राहू द्या म्हणलं, मजाक केली. राहू दे बा घर राखाले. चाला मग पट्ट कपडे गिपडे घेतले का नाही, बरोबर बॅगीत टाकले का नाही, तिथं घालायचे गिलायचे पाहिजे बरं. तुमचं मेकअप काय असते तेवाला घेतलं का नाही, आताच घ्या येतो. मग तिथं गेल्यावर माय हे नाही आणलं आणि ते नाही आणलं करा. तुम्ही मला दिलं ना तुमचं वाले कपडे सामान गीत, हे मी टाकलं माझ्या बॅगीत. काजल ताईचंही टाकलं ना, माये टाकलं, एकाच बॅगीत टाकलं सर्व. चाला. पण आई मला एक गोष्ट समजली नाही, आपण तिघच्या तिघी चाललो, मग बाबाचं जेवणाचं कसं जी? आता पहिले आशाताई होती तर दे, पण आशाताईच्याच पोराचं लग्न आहे आणि सारं कुटुंबातले लोक आपण चाललो. आपलं येटाय तर खालीच होणार आपलं वाला कुटुंबातले, मग बाबाच्या जेवणाचं कसं जी? अहो संध्या, बाबाच्या जेवणाचं टेन्शन नको घेऊ तू. केली मी बाबाची सोय बरोबर केली. माझा स्वभाव चांगला आहे ना, तर कोणी माझ्यासाठी करायला तयार राहते हो बाई. मग केली ना मी बाबाच्या जेवणाची सोय. तू नको टेन्शन घेऊ, चाल या पट या. या वहिनी तुम्ही मागून, मी बॅग घेऊन जातो. काजल बाई आणतो ना मी बॅग, जा ना तुम्ही, मी घेऊन येतो ना. नाही जी वहिनी, मी आणतो ना बॅग. तुम्ही काय घेता अशा ह्याच्यात? बॅग भारी आहे का, हे आहे का हलकी? चला तुम्ही पहिले समोर आणा ड्रेस सांभाळून, चाला तुम्ही व्यवस्थित बरोबर. जा तुम्ही, आई ग तुम्हाला गाडीत जागा पाहून देते. जा तुम्ही बसा, मी येतो गी बॅग घेऊन. बरं ठीक आहे ना, जातो. चल ना, घेतलं का सामान? ती पोट्टी कुठे गेली? मोनीचं झालं का? कुठं आहे ते? अहो मनू सोनू भुली सगळ्या पहिलेच जाऊन बसल्या गाडीत. आणि तुम्हाला तुमचे कपडे कोणते कोणते टाकायचे आहे? झाली माझी तयारी गियारी झाली आहे? तुमचं काही टाकायचं आहे का?
तुम्ही प्रेस केलेले ते टाकले 2 ड्रेस. अजून काही का टाकायचं आहे तुम्हाला? पावडर गंध गिंद पावडर गंध म्हणून राहिली मला अजून टाकायचं आहे काय म्हणून. आता पावडर गंध लावू का मी? मला काय बाई पण म्हणतो काय तू? पावडर गंध टाकू काय म्हणतो अजून? नाही हो, तसं नाही. आईचे काय, आईचा फोन आला होता ना तुम्हाला? आई काय म्हणे त्याच्यावाले कोणत्या कोणत्या साड्या सांगितलं नाही का तुम्हाला? सांगितलं तिच्यावाल्या 2 साड्या टाक कोणत्याही बी ज्या चांगल्या चांगल्या असन तर ते मध्ये साड्या घेऊन येतो म्हणे माझ्यासाठी. तिथं ते तशीच गेलती ना बाईच्या 2 साड्या घालते ते आपल्या राधिका बाईच्या, तर तिच्याच साड्या घालते तिथं. तर म्हणे आता लग्नात घालाले तिनं घेतली म्हणा एक तिथं, पण ते सांगे साड्या घेऊन येतो म्हणून. अजून राहते वाटते लग्न झाल्यावर राहणार आहे म्हणते ती तिथं राधिका बाईच्या घरी. तिची याचीच इच्छा नाही आईची इकडं. काय नाही तिकडे काय घर राखायला ठेवता का राधिका बाईचा आपल्या आईले इकडे घेऊन येऊ ना सासूबाईले? इथं घरी कोणीच नाही राहत. मग मला कुठे गेलं तर मग घर कोणाच्या भरशावर ठेवू मग मी एकदा? घरी राहू दे, घरी पाहिजे एक माणूस म्हातारा, त्याला घेऊन येऊ इकडं आईले. बरं नंतर पाहू, पहिले मला एवढं सांग तू तयारी झाली का नाही? आणि काहून एक साडी घातली वर तू ना? साड्या आहे नाही का तुझ्या घरात? एवढ्या मोठ्या तर साड्या घेतच राहतं वरच्यावर, आणि तरी पण हेच साडी घातली. अहो तर मग काही तिथं साड्या घालून संध्याकाळी हळद पडतच लावणे आहे, बाकी काही नाही. आणि गाडीत बसून जाणे आहे. कुठं कायच्यासाठी तयारी करता मग? काय कुठं फिरायला चाललो काय आपण? इथंच चाललो लग्नातच. लग्न उद्याच आहे आणि कधी 3 घंट्यानं पोहोचू आपण. गाडीतच बसणे आणि गाडीतच बसायसाठी काही नसते. साड्या अजून दुसरी घालत बसू का? हेच साडी चांगली आहे माईवाली, घातली मी हेच. ठीक आहे माय काळ्या पॅन्ट घेतला का तो? क्रीम कलरचा ना काळावाला पॅन्ट घेतला मायावाला? टाकले का? आताच पाहून घे. तिथं जर मला दिसले नाही ना कपडे गिपडे तर लक्षात ठेव. जोडपत बसून घे तिथं. माया अंगणी कपडे टाक पहिले, चड्डी बनवून घे. टाकले ना तुमचे कपडे सर्व? तुम्ही जे जे दिले मला ते सर्व टाकले तुमचे कपडे. कायले बोंबलून राहिले बिनकामाचे तर. आणि तिथं गेल्यावर शांत राहतो. तोंड चाबर कमी करत जाते. तोंड जास्त चालते तुला सांगतो मी. हा मला लोक बोलते मग प्रभूची बायको जास्त बोलणार आहे, प्रभूची बायको जास्त बोलणार आहे करते. राधिका बाई म्हणते मग सारेच म्हणते मग मला. तो तोंड बंद ठेवायचा. तिथं गेल्यावर जास्त बोलायचं नाही. नुसती हे करत राहते. काही बी बोलते मनात आलं तर लेकरायले बोलन तर कोणाले बोलन. तोंड बंद ठेवता नाही येत तुला. ऐकून घ्यायचं उगू मुगू. हो तसं कायले ऐकून कायले घेतो. एक काम कर ना, चिकटपट्टी आणून मायवाल्या तोंडाले लावून द्या. माझे बोलायचं कामच नाही तर फेमिकॉलनं चिपकून दे ना. मला काही बोलू नका म्हणता. काहीतरी वाईट बोलतो मी. नुसतं मायानं डॅमेज करून टाकलं तुमच्या मायनं, तुम्ही ना आणि तुमच्या वहिनीनं साऱ्यानंच. तिनानच झालं का डॅमेज? तू काही बोलतच नाही. बोलता येतं अशी का बापा? फुलच निघते त्या तोंडातून बोलाच्या वेळेस. चांगली तर बोलत झाली. इकराले मार टोमने मारतो निसती. चाल चुपचाप ये लवकर बाहेर. कपड्याची बॅग घेऊन येतो. तर चालले ना तुम्ही, मग घेऊन जा ना बॅग सोबतच. तिथं आहे ना बाहेर ठेवलेली. आण ना तू. काहून तेवढी बॅग जड होती का तुला? आणाले जाय घेऊन ये बॅग. मी चाललो समोर. आता हलवत गेले पण बॅग नाही नेऊन राहिली. ते बॅग नाही आली. किती आहे बाई हा माणूस. मला म्हणते बोलू नको, तोंड बंद ठेवत जा. आता यायच्यानं मी बोल नाही बंद करतो. लोकांसोबत बोलू नको म्हणते. साऱ्याले मीच दिसतो, मीच दिसाले. आशा तुझे पैसे दिले होते ना मी, ते पैसे कुठे आहे? तुम्ही दिलेले पैसे सोबत घ्यायला सांगितले ना तुम्ही. आहे ना माझ्याजवळ, घेतो ना सोबत. बरोबर टाकजो. बाई ना तिचं वाले पैसे किती लागले काय लागले सगळं बिल व्हॉट्सअपवर पाठवलं सोनीच्या मोबाईलवर. तर तिचं वाले गेल्याबरोबर द्यावं लागेल ना पैसे. ते पैशासाठी बाई माहिती आहे ना तुला कशी आहे तर राधिका बाई. तर म्हणून म्हटलं पैसे बरोबर ठेव जा. हरू गिरू नको. बरोबर पैसे ठेव जा आठवणीनं. आणि गेल्यावर तिथं मला देतो. हो ना, माहित आहे ना मला तुमची बहीण कशी आहे तर पैशासाठी. माहित आहे ना. मी तर तरी म्हणलं त्याले. मी म्हणलं तुम्हाला लगेच पहिलेच पाठवून देतो म्हटलं मी मोबाईलवर. सोनच्या याच्यावरून पाठवून देतात. नाही म्हणे त्या. थोडे पैसे मला कॅश मध्येच पाहिजे म्हणे. आता म्हणे मी खर्च करतो म्हणे माझ्याजवळचे. पहिले म्हणे पैसे घेऊन ये जा म्हणे तुम्ही. मला घराले लावाले पाहिजे तर मायावाला वरचा मधला बांधाचा आहे म्हणे. अर्धच झालं वाटते त्याचं काम तिथचं. तर त्याच्यामुळे पैसे घेऊन ये जा म्हणे. आता हे पोट्ट्याचं मंदात लग्न जुडलं म्हणे. तर आता इथंच आहे तर आपलं घाईत झालं का नाही. त्याच्यामुळे मग का नाही देतो म्हणलं मी. हाय म्हणलं पैसे आणले ना मी ना. भावाकडून आणले नाही का मायावाल्या. त्या भावानं किती दिले तुले? त्या भाऊ येते का नाही येत लग्नाले? दिसून तर नाही राहिली. इकडे तर आलेच नाही ते. काय भाऊ वहिनी दोघे जण येणार आहे. तिकडेच येणार आहे डायरेक्ट. यवतमाळले उद्याच येणार आहे. आज काही येणार नाही ते. मग काय करणार आहे? त्याले कामं धामं ड्युटी पाणीवाले आहे. तर उद्या रविवार आहे तर उद्या रविवारीच येणार आहे ते. इकडे नाही येणार म्हणे आम्ही. किती दिले त्या भावानं पैसे तुले? जास्त नाही दिले. 30,000 रुपये पाठवले मला त्यानं. वापस द्यावं लागेल ना मग नंतर. आपलं पीक पाणी झालं म्हणजे जास्त. मी तरी म्हटलं दादाले
अगर पीक झालं तर देईन बा म्हटलं, नाही तर पुढल्या वर्षी थोडे थोडे करून देईन म्हटलं. माझ्याकडून एखादा मन होत नाही म्हटलं एवढे, तर देजो म्हणे बाई त्याकडून जसे जमते तसे. मग माय भाऊ नाही एवढे पैशासाठी हे करत, आहे त्याच्या जवळ ना तर देते मले. तुमच्या बहिणीसारखे आहे का? जेवढं असलं तेवढं नुकपर, जेवढं असलं तेवढं नुकपर 10 वेळा फोन करते, पैसे आणजा पैसे आणजा पैसे आणजा. आता देणारच होतो ना आपण पैसे. आता तिचे पैसे लावल्यावर तिला मागणारच आहे ना, काय त्या भावासारखे लखपती थोडी आहे ते बी. बापा एवढं मोठं घरही बांधलं तुमच्या बहिणीनं, आता दुसराही मधला चढवणं चालू आहे, तरी गरीबच आहे तुमची बहीण. बरं आपण काही पैसे ठेवून नाही राहिलो त्याचं, वापस दे नाही साय. पण धीर जशी माय भावाले धीर आहे. आता मी 2 वर्ष नाही दिले माय भावाले पैसे, तरी पण स्वतःहून म्हणते तरी काय माय भाऊ. पण तुमची बहीण अजून लग्नही नाही लागलं ना काहीच नाही लागलं. वहिनी सोबत घेऊन येता पैसे, वहिनी सोबत घेऊन येता बरं, येता बरं. 10 फोन झाले असं. जाऊ दे ना, काय कर लागते आपल्याला, देणे साई पैसे तसे नाही असे. घे जा, कुलप लाव बरं, कुलूप लाव, मी बॅग घेऊन जाऊ काय? हो हो, हे तुम्ही घेऊन जा, हे लहान बॅग मी घेऊन येतो, याच्यात पैसे आहे. तर हे मोठी तुम्ही कपड्याची घेऊन जा, मी लावतो कुलप काल पण येतो. बरोबर कुलूप लावून या. प्रभू गाडीवाला ऍडव्हान्स मागे तर दिले का तू? नका देऊ आपल्या आशा जोडून मागून. आता तिनं पैसे लय अंदर ठेवले आहे बरं. आता इथूनच सांग भरून देऊ का दिले तू? दादा हिशोब नंतर पाहू ना आपण, काय झाला काय नाही. तर मी दिले ना गाडीवालेले ऍडव्हान्स, तू काय घेतो टेन्शन घेतो? दिले मी ना ऍडव्हान्स गिडव्हान्स दिला, आले ना सर्वे. हे वहिनी याची आहे ना, आशा वहिनी. कुठं आहे आशा वहिनी? बापा पाण्या पावसाची लवकर काढा ना प्रकाश गाडी. लवकर काढा ना, आशा कुठं राहिली? आम्ही आशा येऊन राहिली ते घराली कुलप गिल्प लावते आणि तिची बॅग घेऊन ती फाटकी माटकी लावून या ना. आता येते ना, बसले ना गाडी गिडी तुमची सून घेईन. काजल गिजल आली, बसली गिसली ना. काजलचा नवरा नाही येत का? आता पत्रिका छापाली वेळ नाही भेटला, पण फोनवर सांगितलं नाही का तुम्ही मामी? हो ना मामी, काजलच्या माणसाला आपल्या कुटुंबातलं पहिलं लग्न व्हायचं आले पाहिजे, तुम्ही सांगितलं नाही का? रविवारचं उद्या लग्न आहे, सांगितलं नाही. येन ना ते, येतो म्हणे काजलने म्हटलं येतो म्हणून. राहणार नाही ते, पण येन आणि लग्न लावून चालले जाय. ये ना वा आशा वा, ये ना लवकर. आली ना जी आई. आली ना, झालं लावले मी ना दरवाजे गिरवाजे बरोबर पाहून या लागते. झालं चला बसू. बरं मित्र आणि मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट आहे, त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि राणीचे व्हिडिओ चालू आहे बरं, पण त्याच्यासाठी तुम्हाला मेंबरशिप घ्यावं लागेल. महिन्याचे 60 रुपये, एका व्हिडिओसाठी 60 रुपये नाही आहे. कोणाकोणाला तसं वाटत आहे, पूर्ण महिन्याभरासाठी 60 रुपये भरावं लागते. काही कमेंट्स केली मला, तर 60 रुपये आहे महिन्याची. तर तुमचे मनोरंजन व्हावं त्याच्यासाठी मी 3 वर्ष मेहनत केली. खूप वेळा कसं मला असं वाटलं का सोडून द्याव, पण कसे आता तुम्ही म्हणता की तुम्ही फी भरा, पण असं नाही आहे. कसं आहे, मी आता फायदा तोटा हे पाहून राहिले. माझं तसं नाही आहे ना. मी कसं चॅनल चालू केलं तेव्हापासूनचं, हो ठीक आहे 2 पैसे भेटले पाहिजे मला म्हणूनच चालू केलं म्हणा. पण कसं 3 वर्ष झाले मला याच्यातून 1 रुपया भेटत नव्हता, काहीच नव्हता. तरी पण मी असं नाही, तुम्हाला असं वाटते की तुम्ही वेळ देता माझ्यावाला चॅनलला. म्हटलं आहे म्हणजे जे सबस्क्रायबर आहे त्यांनी म्हटलं आहे, तर वेळ देता बरोबर आहे, पण तुम्ही फक्त वेळच देता. मी याला पैसे देतो महिन्याचे 900 रुपये. आणि मी 20 मिनिटं, माझा व्हिडिओ आवडते तुम्हाला म्हणून बघता, पण ह्या 20 मिनिटासाठी मला 6-6 घंटे मुलाला बघून करावं लागत होतं. माझं जेव्हा 1 वर्षाचं बाळ होतं तेव्हापासून. आणि त्याच्याच बरोबर 3 वर्ष मी याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे माहिती आहे का. रिचार्ज वेगळं, ज्या ॲपमधून मी हे करते का नाही, व्हिडिओ बनवते का नाही, त्याच्यासाठी महिन्याचे 600 रुपये वेगळे. आणि मला याच्यातून 1 रुपया भेटत नव्हता. आताही मला पाहिजे असे याच्यातून पैसे मिळत नाही, तरी पण मी महिन्याचे 900 रुपये याच्यामध्ये गुंतवत होती. तर आता मी जर हा फायदा काय म्हणते नफा तोटा बघितला असता तर खूप मोठी गोष्ट झाली असते. आता ते असं आहे. तुम्हाला असं वाटते की मला बनवासाठी पैसे लागत नाही किंवा काही नाही, असं वाटते. माझी मेहनतही आहे याच्यामध्ये, वेळही आहे. 6-6 घंटे 7-7 घंटे मी वेळ देतो याला. घरचे कामं सगळं राहते माझ्या मागं. तरी पण कसं मला 1 रुपया भेटत नव्हता तेव्हापासून मी मेहनत करत आहे. मी तर मधा सोडून द्यायचा प्रयत्न केला, पण तुमचे कमेंट्स वगैरे येत होते की नाही चालू ठेवा ताई, म्हणून चला बा म्हटलं आपले व्हिडिओ आवडते लोकांना म्हणून चालू ठेवलं. पण आता तुम्ही
तुम्ही म्हणता की पैसे देऊन आम्ही बघू का? अरे आम्ही पैसे देऊनच ॲप वगैरे घेऊन मी व्हिडिओ बनवते. माझे पैसे पण लागले याच्यात, वेळ पण लागला आणि मेहनत. स्टोरी मेन म्हणजे स्टोरी खूप एक व्हिडिओ बनवासाठी खूप वेळ लागते. आता जे क्रिएटिव्ह लोक राहते ना त्यांना माहीत आहे काय कसं काय करावं लागते. तर तुम्हाला असं वाटते की मी फ्रीमध्ये सगळं काही बनवते. फ्रीमध्ये काहीच नाही आहे याच्यामध्ये. यूट्यूबही आम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत नाही कोणतीच गोष्ट. आम्हालाही ॲडच म्हणजे ॲपवरून घ्यावं लागते सगळ्या गोष्टी. माझ्या कंडिशन बेकार असूनही बी मी 3 वर्ष झाले मी 900 रुपये महिना भरून तुमच्या मनोरंजनासाठी 900 रुपये मी त्याच्यात फायदा तोटा नफा काहीच नाही पाहिला. 1 रुपया भेटत नव्हता ते पण नव्हतं पाहिलं. आणि तरी पण मी व्हिडिओ बनवते. म्हणजे एवढं नाही पाहिलं आणि तुम्ही 60 रुपयासाठी म्हणत आहे की आम्ही कसे देऊ. आम्ही ज्यांना तुम्हाला नाही आवडत ठीक आहे, ज्यांना आवडत असेल ते तर घेऊनच राहायचे. माझी मेंबरशिप अशी काही जबरदस्ती कोणाला नाही आहे. चांगले एपिसोड चालू आहे राणीचे, निर्मलाबाईचे. तुम्हाला बघायचं असेल तर बघा. आणि ज्यांनी माझी मेंबरशिप घेतलेली आहे, ज्यांनी माझ्या चॅनलची मेंबरशिप घेतली ना त्यांना तर खरंच मनापासून आभार. म्हणजे जे नवीन आहे ना त्यांनी पण घेतली आणि 3-3 वर्षापासून जे कमेंट्स करते मला आणि त्यांचे कमेंट्स वाचते आणि बघितले पण मी. 300-400 कोणाचे 600 तेच मागाय ते त्यांनीच नाही घेतली माझ्यावाल्या चॅनलची मेंबरशिप. पण जे नवीन आहे ना त्यांनी माझ्यावाल्या चॅनलची मेंबरशिप घेतलेली आहे. कसं आवड असली ना तर घेते माणूस. एवढा विचार नाही करत आपला फायदा तोटाचा, तेवढा विचार नाही करत. मी पण नाही केला होता ना तेवढा विचार. आता मला दर महिन्याला 900 रुपये लागते पण मी विचार करत नाही ह्या गोष्टीचा. माझ्याकडून ॲडजस्टही नव्हतं होत, अफोर्ड पण नव्हतं होत, तरी पण मी करत होती. 3 वर्ष झाले चालू ठेवत आहे. पण मला त्यावेळेस एवढं नव्हतं माहीत की बा तुम्ही एवढा विचार करा म्हणून माझ्या मेंबरशिप घ्यायला. पण नवीन लोकांनीच जुने जे आहे ना सबस्क्रायबर त्या लोकांनी भरपूर विचार केला आणि अजूनही विचार करत आहे. पण जे नवीन माझे सबस्क्रायबर आहे ना त्यांनी माझीवाली मेंबरशिप घेतली. त्यांच्यासाठी ना खरंच मनातून आभार माझेवाले. आणि ज्यांना राणीचे निर्मलाबाईचे व्हिडिओ बघायचे आहे ते बघा. जसं मला नाव हे प्रत्येकाचे घेऊ शकत नाही मी. जसं संध्याताई वगैरे, चुनरकर, दिया मेश्राम एवढे नाव बघत नाही. आता नवीन नम्रता आणि ललिता, सुजेता देठे वगैरे यांनी म्हणजे भरपूर लोकांनी घेतलेली आहे. त्यांनी बघते आणि कसं म्हणजे घेत आहे, चालू आहे घेणं. ज्यांना आवडते ते घेतच आहे. माझी जबरदस्ती कोणाला नाही आहे. आम्ही पण इन्व्हेस्ट केले याच्यामध्ये, असं काही नाही आहे. तुम्ही 60 रुपयासाठी माझ्या चॅनलला द्यायला विचार करता, नवल वाटते मला. आणि ते लोक जे मला 3 वर्षापासून कमेंट्स करते, माझे रेग्युलर सबस्क्रायबर होते ते, तर जाऊ द्या जे आहे ते. मला वाटलं तर घ्या, नाही वाटलं तर नका घेऊ. आणि संध्याताई थँक्यू. मला तुम्ही ना एकदम म्हणजे मोठ्या बहिणीवानीच आहे. आणि तुम्ही मला खूप सपोर्ट केला. इमोशनली, फायनान्शियली लय सपोर्ट केला मला तुम्ही. त्याच्यासाठी थँक्यू. आणि बाकी सगळ्यांनी घेतली माझी मेंबरशिप त्यांच्यासाठी पण थँक्यू. कोणी तर त्यांच्या मोबाईलमध्ये फोनपे नाही आहे तरी नवऱ्याच्या याच्यावरून घेतलेली आहे. आणि कोणाकडे बिचारीकडे म्हणजे फोनपे नाही आहे तरी पण कसे हे करते, असं काही नाही आहे. ज्यांना घ्यायचे ते घेतेच बरोबर. बघा तुम्हाला काय वाटते काय नाही वाटत. माझी जबरदस्ती कोणालाच नाही. ठीक आहे, बाय. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि सगळ्यांना माझ्याकडून आजच्या दिवसासाठी शुभेच्छा. आज 14 एप्रिल, आज 15 ऑगस्टच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. वाटलं तर तुम्हाला घ्या मेंबरशिप, नाही वाटलं तर नका घेऊ. पण भरपूर लोक आता घेणं चालू करत आहे. कारण की आणि कसं एपिसोड चांगले चालू आहे बरं. राणीचे, निर्मलाबाईचे जर याच्यावर सबस्क्रायबर वाढले तर आपण पुन्हा कॅम्पिंग वगैरे चालू करू. जर तुम्हाला कॅम्पिंगचे व्हिडिओ बघायचे असेल तर आपण पुन्हा एकदा कॅम्पिंगचा एपिसोड चालू करू. जर तुम्ही म्हणजे मेंबरशिप वाढवली तर. आणि कसं आहे, नाही वाढली ना तरी चालन. मी तर 20ही जरी माझ्या याच्यात मेंबरशिप झाली तरी पण मी 20 लोकांसाठी पण मेहनत करीन, त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकीन. असं काही नाही. माझंवालं मेंबरशिपमध्ये आहे तर ते बघण्यासाठी व्हिडिओ तुम्ही घेऊ शकता. रेग्युलर राणीचे व्हिडिओ त्यांचे एपिसोड चांगले आहे. चालू आहे आता. राणीचं कसं काय आहे चालू हे तुम्ही कमेंट्स करता, टाका व्हिडिओ. पण ते रेग्युलर टाकत आहे. पण ते बघणं नाही बघणं तुमच्या हाती आहे. तुम्हाला मेंबरशिप घेऊन बघायचं असेल तर बघा, नाही बघायचे असेल तर ते तुमचं तुम्ही बघा. आता त्याला मी काही नाही करू शकत. कारण की तुम्ही आता नफा तोट्याचा विचार करून राहिले तर मी याच्यावर काहीच बोलू शकत नाही.
मला एवढं माहीत असतं तर मी 3 वर्ष नफा तोंडाचा विचार केला असता. आणि कसं आता माझे 900 रुपये दर महिन्याला जाते. मी हा विचार करत नाही. ते त्यावेळेसपासून जाते की मला याच्यातून 1 रुपयाही भेटत नव्हता. आताही मला पाहिजे असे मिळतच नाही. पण जाऊ द्या, जे आहे ते आहे. मी काही लोकांसाठीच व्हिडिओ बनवते, जे म्हणजे सगळ्या लोकांसाठी बनवते असं काही नाही. पण ज्याला आता घेतली मेंबरशिप, भरपूर लोकांनी घेतलेली आहे, ज्यांना आवडते माझे व्हिडिओ. ठीक आहे, जाऊ द्या. बोलायला म्हटलं तर खूप काही बोलू शकतो, पण याकडे एवढा वेळ नाही आहे आणि व्हिडिओ पण जास्त होते तो लंबा. ठीक आहे, बाय. आणि ज्यांना खरंच आवडते माझेवाले व्हिडिओ त्यांनी नक्की मेंबरशिप घ्या. 60 रुपयेच आहे, जास्त नाही आहे. फक्त 60 रुपये आहे महिन्याची. 1 रुपया पडत असेल तो. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला ते 60 रुपये भेटते, तर मला डायरेक्टली ते 60 रुपये मिळत नाही. यूट्यूबलाच जाते आणि त्यातले काही पर्सेंट मला मिळते. तर ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल तर घ्या. समोर एपिसोड खूप आता चांगले एपिसोड चालू आहे, त्याच्यामुळे बघा तुम्हाला काय वाटते. तर ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा 15 ऑगस्टच्या. बाय. संध्याताई, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. सगळ्यांचं स्वागत. कविता चुनरकर, मोहिनी बिजवे, नम्रता पनेकर, ललिता ढानकर, अर्चना पानसे, संध्या वाघवे, मयुरी झुंबडे आणि जयश्री रोकडे, नीता संदुरे, जया सवई, सुजाता ढेरे, वर्षा तिवारी, दिया मेश्राम, प्रियंका सावरकर आणि नीलाक्षी डेरेकर केळेकर सॉरी नीलाक्षी केळेकर, अतुल जाधव, वर्षा गायकवाड, दीपक भाऊ, अस्मिता बोगावर, प्रिया गानार, पुष्पा महाकल सॉरी मिस्टेक झाली मला काही नावामध्ये. तर यांचं सगळं मनापासून स्वागत. तुम्ही माझी मेंबरशिप घेतली त्याच्यासाठी खरंच खूप मनापासून स्वागत. तुम्ही मला सपोर्ट करून राहिले आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडते. तुम्हाला माझं प्रॉमिस की मी मनापासून व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी टाकणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जमेल तोपर्यंत सगळ्यांनी मेंबरशिप घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, बाय.